आणि आपल्या ह्या भारतीय रेल्वेमध्ये 2013 चुनाव झाला होता। आज 11 वर्षानंतर चुनाव होता है। ते पण भारतीय रेलवे कार्मिक संघ जो है, इन्होंने कोर्ट में केस डाल के ये आज चुनाव की प्रक्रिया उनकी वजह से हो गई है। आज हमारा 4, 5, 6 3 दिनों में वोटिंग चल रही है। कर्मचारी जो लाइन पे जाते हैं उनको आने के लिए टाइम लगता है। तो कल 52% यहाँ पे वोटिंग हुआ था। अभी भी 30% हो गया है, अभी 20% बचा है। 80% तक हमारा वोटिंग हो गया है कर्मचारियों का। भारतीय मजदूर संघ जो काम करता है वो लोगों को हित में काम करता है, हमारे रेलवे कर्मचारियों के हित में काम करता है। हम लोगों को जो वोट पेंशन हमारी चली गई है 2004 में, यही संगठन है जो बाकी जो 2 संगठन है जो उन्होंने यहाँ पे राज किया, वो अभी उनको आईना दिखाने के लिए DMRKS दक्षिण मध्य रेलवे कार्मिक संघ ये कार्य कर रहा है। और हम हमेशा रेलवे कर्मचारियों को हित के लिए काम करेंगे। इसमें हमारा जो सिंबल है ये मुट्ठी वाली चक्र का सिंबल है, जो 1 नंबर पे है अभी इस वक्त यहाँ पे। और उसके ऊपर बहुत लोगों ने अभी विश्वास दिखाया है कि इस बार ये चुन के आएगा। हमें विश्वास है इस बार कि हम इसके आगे का जो काम दक्षिण मध्य रेलवे कार्मिक संघ DMRKS के आधिपत्य के नीचे हम लोगों की भलाई करेंगे, कर्मचारियों की भलाई करेंगे। यही हम आशा करते हैं कि हमारे ऊपर विश्वास जिन लोगों ने दिखाया उनका हम शुक्रिया अदा करते हैं कि ऐसा ही हमारे ऊपर विश्वास बना के रखिए, ताकि हम आगे चल के आपका नेतृत्व हमेशा करते रहेंगे। नमस्ते। आह्वान करणार मतदारांना? हम मतदारांना आह्वान करणार है कि हम देश में हित में करेंगे काम का लेंगे पूरा दाम, ये हमारा मूल मंत्र है। और हमेशा एकजुट रहो, और जब हम एकजुट रहेंगे तभी हमारा आगे का NPS जो लाया है, वो UPS जो लाया है, इनको हम ख़त्म करके OPS लाना चाहते हैं। यही आप सब कर्मचारी अगर हमारे साथ में हमेशा रहेंगे तो हम एक दिन OPS ज़रूर लाएंगे। यही हमारी इस आपके मीडिया के बंधु के माध्यम से बोलना चाहते हैं कि अगली बार हम OPS अगले 5 साल के अंदर लाने की कोशिश करेंगे, अगर हम लोगों को मान्यता इस बार आप लोगों ने दी तो। क्या नाव आपलं? राजेश वायाळ। या आपल्या औरंगाबाद शहरामध्ये रेल्वे स्टेशनवर जी निवडणूक प्रक्रिया चालू आहे, इतर पेंडॉल पण लागलेले संघटनेचे, तुमच्या संघटनेचे धैर्य धोरण काय या निवडणुकीच्या माध्यमातून? धैर्य धोरण आतापर्यंत SCRMU म्हणजे आमच्या एम्प्लॉयसाठीच काम करत आलेली आहे। बाकीची तुम्ही जाऊ द्या, पण SCRMU नेहमीपणे खंबीरपणे एम्प्लॉयच्या याच्यासाठी लढत आलेली आहे आजपर्यंत, आणि पुढेही लढत राहणार आहे। काय तुम्हाला काय वाटतं, तुमचे सदस्य निवडून जाणार? बिलकुल 100%। काय शुभेच्छा देणार तुम्ही मतदारांना? मतदारांना तर माहीतच आहे की आम्ही काम करतो म्हणून, त्यांना जे काही अपेक्षा असतात आमच्याकडून त्याच्यावर आम्ही खरे उतरतो, त्यांच्यासाठी धावपळ करतो, कामं करतो त्यांची। ओके बस। सर्व जुनी संघटना झाली। तुमचे संघटनेचे किती कर्मचाऱ्यांनी मतदान केलं आतापर्यंत? आतापर्यंत सध्या आपले ही मी साऊथ सेंट्रल रेल्वे मजदूर युनियनची सेक्रेटरी आशिष कुमार आहे। माझे नाव आणि चेअरमन माझे उबाले साहेब आहे, अविनाश साखाराम उबाले। ADS आपले निकेत रोशन साहेब, आणि माझी सहायक सेक्रेटरी निर्मा ठाकरे मॅडम, आणि तसंच आपले गार्ड कौन्सिलच्या आणि माझे काउन्सिलर रवी साहेब आणि तमाम माझे कॉम्रेड आता उपस्थित झाला। आणि मला खूप प्रतिसाद भेटलं, पूर्ण समर्थन प्रत्येक कर्मचाऱ्याला भेटले। आपलं म्हणून काम केल्यानंतर जे ही हमारी संघटना आहे ते 1924ची संघटना आहे AIRF, तेवढ्याच्या अंतर्गत मी इथं आपलं साऊथ सेंट्रल मजदूर युनियन इथं संघटन निर्माण झाला। ते संघटनची स्ट्राईक 1964मधून 74मधून ते भरपूर आंदोलन केलं असेल आणि धरणा दिले होते आणि संप केलं होतं पूर्ण। त्यामुळं तेवढं खूप प्रतिसाद भेटली आपलं, आणि आतापर्यंत सध्या 70 to 75% 375% आता सध्या झाला वोटिंग। आणि आपलं साऊथ सेंट्रल रेल्वेमधून
5 नंबर सिरियल हे आपली निशाणी फ्लॅग आहे. त्यावेळेला भरपूर आपलं समर्थन पूर्ण कर्मचाऱ्याला भेटलं. आणि तसंच मी सर आपलं पत्रकार साहेबाला एकदा अभिनंदन करतो की तुम्ही सर आला, त्यासाठी आपल्या पूर्ण टीमला अभिनंदन. काय वाटतं तुम्हाला या निवडणुकीमध्ये तुमची संघटन निवडून येईल? 100% सर. ते कसं आहे की ही आपलं जे वोटिंग चालू आहे, मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, ही जे चुनाव चालू आहे ते मतदान आपलं जे संघटनची मान्यतासाठी आहे सर. ते इंडिव्हिज्युअल कोणी माणूस उभे नाही, ते टोटल मान्यतासाठी आहे. आणि हे मान्यताला मिनिमम आपल्या डिव्हिजनमधून 35% जेवढे संघटनाला भेटले तेवढेला मान्यता भेटल. आणि पूर्ण झोनमधील 30% मिनिमम आला ते आपलं युनियन इथं कर्मचाऱ्याचं हे करतील, म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह करतील. SCRMU आणि आपलं 99% आपलं 65 to 70% वोटिंग आपल्या तर्फे आहे. आणि आपण सिंगल 100% येणार आहे नांदेड डिव्हिजनला. SCRMUच्या माध्यमातून जे निवडणूक प्रक्रिया चालू आहे, मतदारांना काय आवाहन करणार तुम्ही? मी आपल्या मतदारांना कळकळी विनंती करतो हात जोडून की जे आपले संघटनेने त्याग केला आणि तुमच्यासाठी वर्षापर्यंत उभे राहील, थंडकाल असू द्या, गरमी राहू द्या, बारिश राहू द्या, तुमच्यासाठी रात दिन तुमच्या सुपरवायझरला तक्रार होती किंवा तुमच्या वेलफेअरसाठी जे तुमच्या आपली पेट्रोलिंगसाठी 2 ट्रॅकमॅन सोडायची, LDC ओपन आल करायची आणि OPSसाठी ते पूर्ण तुमचं डिमांड आपल्या नोटीसमध्ये आलं होतं. आणि मतदारांना आमची एकच विनंती राहील की पूर्ण बहुमताने आम्हाला विजय करा. ज्या काही समस्या असतील आमच्या ट्रॅकमॅन बांधवांच्या, 2 पेट्रोलमॅन असू द्या किंवा ड्युटी अवर्सच्या असू द्या, आणि OPSचा आम्ही त्याचा 100% विरोध करतो आहे. NPSचा आणि OPS आम्ही लागू करणार आहोत. याचं आम्ही उच्च पातळीवर खूप आमचं आंदोलन चालू आहे आणि ते आम्ही 100% यशस्वी करणार आहोत. यासाठी खूप आमचे महामंत्री वगैरे यांचा लढा चालू आहे आणि आम्ही ते 100% आम्ही यशस्वी होणार आहोत. फक्त तुम्ही आम्हाला साथ द्या. आम्ही तुम्हाला 100% सहकार्य करून तुमचं जे OPSचं काम आहे 100% करू. बरं, याच माध्यमातून जे संघटन तुमची निवडून आल्यानंतर पहिला काम कोणतं असणार तुमच्या या सदस्याचा? काय तुम्ही काम नवीन करणार याच्यामध्ये? नवीन काम तर सध्याचा एक मुद्दा एकच आहे की आम्हाला OPS ओल्ड पेन्शन स्कीम त्यावर जास्त आमचा भर असेल सगळ्यात पहिले. दुसरी गोष्ट छोटे मोठे प्रॉब्लेम्स आहेत, ड्युटी अवर्सचे असतील, पॉईंट्स हां, आणि प्रायव्हेटायझेशनचा आमचा खूप विरोध आहे. आमचा पॉईंट्समॅनची 4 कॅटेगरी, पॉईंट्समॅनच्या 4 कॅटेगरी 1800, 1900, 2000 आणि 2800 इथपर्यंत आम्ही त्यांना नेण्याचं काम करणार आहोत. कामगार वर्ग को क्या आह्वान करेंगे आखिरी में? कामगारों को ये आह्वान करेंगे, आपका साथ रहेगा, सबका साथ रहेगा.